एकदा असं पाहण्यात आलेलं आहे की या उल्हासनगर शहरामधील जे प्रस्थापित आहे, गेली अनेक वर्ष झाले ते नगरसेवक नगरसेविका आहेत, परंतु या शहराची अवस्था अजूनही जुन्या काळातलीच आहे. कुठल्याही प्रकारचा विकास नाहीये. याबद्दल आपण काय सांगाल? आता ह्याच्यामध्ये काय झालंय, आता तुम्ही बघतील उल्हासनगरमध्ये बरेच ठिकाणी वॉर्ड्स वेगवेगळ्या प्रकारे पडलेले आहेत. जिथे मेल वॉर्ड होता तिथे फिमेल वॉर्ड झालाय, जिथे रिझर्वेशन पडलेले आहेत. तर ह्या प्रस्थापित लोकांनी आपल्या घरचेच उमेदवार देणं सुरू केलंय. कोण कुणाला मुलाला उभा करते, कोण मुलीला उभा करते, कोण त्यांच्या मिसेसला उभा करते, कोण कोणत्या नातेवाईकांना उभा करते. पण मला एक गोष्ट इथल्या कार्यकर्त्यांना विचारायची आहे की ह्यांच्यामधून कुठल्या कार्यकर्त्याला उभा केलंय का यांनी? कुठला कार्यकर्त्याला हे लोकांनी संधी दिली आहे का? हे लोकांनी म्हणजे हे जे प्रस्थापित नेते आहेत हे कधी कुठल्या समजा कुठला त्यांचा कार्यकर्ता गेल्या 15 वर्षापासून त्यांच्या सोबत आहे, आज त्याला ती संधी भेटणार आहे का? आपल्या नेत्याला हा प्रश्न विचार. आणि बरोबर, तुमचा प्रश्न बरोबर आहे. मुळात वंचित बहुजन आघाडी आता येणाऱ्या काळामध्ये कुठले उमेदवार देणार आहेत याबद्दल आपण सांगा. वंचित बहुजन आघाडी सगळ्यात पहिले तर आपल्या कार्यकर्त्यांना पूर्णपणे पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे. पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत जे बरेच वर्षापासून आपल्या बरोबर आहेत आणि पक्षासोबत एकनिष्ठेने काम करत आहे, त्या पदाधिकाऱ्यांना त्या कार्यकर्त्यांना आपण पहिले प्राधान्य देणार आहे. जेव्हा आमच्याकडे जागा कुठे शिल्लक असतील, कुठे आम्ही युती करत असेल, त्यावेळी आम्ही आयात करू आणि त्याच्यावरती निर्णय घेऊ. मुळात बाळासाहेब आंबेडकर यांची जी भूमिका आहे ही जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे बहुजन वंचित आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत, महिला असो पुरुष असो, तिथे जातात आणि ज्याच्यावरती अन्याय झालेला असतो त्यांना देखील ते न्याय मिळवून देतात. त्यामध्ये जर पोलीस प्रशासन जरी असेल तरी त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करून त्यांना देखील जेलमध्ये पाठवण्याची ताकद ही बहुजन वंचित आघाडीमध्ये आहे. याबद्दल काय आपलं मत आहे? हे बघा, आता मी तुम्हाला सांगतो, वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो या प्रस्थापितांच्या समोर उभा आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या समोर जातो. जिथे अन्याय होणार तिथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतात आणि त्यांच्यासाठी भांडतात आणि आम्ही एवढी ताकद ठेवतो की प्रस्थापितांना आम्ही घाम फोडून टाकतो याच्यामध्ये. आता एक तुम्हाला आता झालेली एक बात सांगतो की सोमनाथ सूर्यवंशीचं जे प्रकरण आहे, जे कस्टडियल डेथ आहे, त्या कस्टडियल डेथ मध्ये पोलिसांनी अशी रिपोर्ट दिली होती की बाबा हे जी डेथ झाली ती श्वास नलिका थांबण्यामुळे झाली होती. म्हणजे खरं सरळ सरळ खोटं होतं ते. आणि त्यानंतर जेव्हा SITने ह्याच्यावरती पूर्णपणे तफतीश केली गेली, त्यामध्ये कळून आलं हे सगळं बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांमुळेच झालं. त्याच्यामध्ये जेवढे पोलिस इन्व्हॉल्व्ह होते सगळे निलंबित झाले. आपण इथे ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं, जरी आम्ही सत्यात नसलो